तर आता बातमी आहे पंढरपूरमधून। विठुरायाच्या मूर्तीला दिल्या जाणाऱ्या इपॉक्सी लेप लावण्यावर आता विरोध जो आहे तो पाहायला मिळतोय। इपॉक्सी लेप लावण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाने विरोध केलेला आहे। इपॉक्सी लेप लावण्यावरून मंदिर समिती आणि मंदिर महासंघामध्ये वाद होण्याची शक्यता आहे। चरण दर्शनामुळे विठुरायांच्या मूर्तीच्या चरणाची झीज झाल्याचं पुरातत्व विभागाने म्हटलंय। विठुरायाच्या मूर्तीला लेप लावण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतलेला आहे। कमीत कमी 10-12 वर्ष टिकेल अशा प्रकारची आम्ही रासायनिक वज्रलेपनाची प्रक्रिया केलेली आहे। मग 4 वर्षातच ही झीज होते कशी? आणि ही रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ही धर्मसंमत नाही, धर्मशास्त्राच्या विरोधात आहे। त्याचबरोबर 4-4 वर्षांनी जसं पुन्हा पुन्हा मूर्तीशी जर हेळसांड केली जाणार असेल तर अतिशय चुकीचे आहे। तेव्हा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या गोष्टीला तीव्र विरोध करतो आहोत। अशा प्रकारची रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ज्यांनी 4 वर्षापूर्वी केली होती आणि ज्यांनी अगदी ग्वाही दिली होती की 10-12 वर्ष ही सगळी चालेल, ते अधिकारी नेमके कोण आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मध्ये पुरातत्व खात्याचे असो किंवा अन्य कोणी मंडळी असो।